नमस्कार. मूळ विषयाच्या जागी वेळा स्पर्श करत असताना छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. एक मुलगा 5वीत असतो, मुलगी 10वीत शिकत असते. घरातले सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले असतात. संध्याकाळची वेळ असते. आई मुलांना जेवायला बोलत असते, परंतु त्यांची डोकी जेव्हा मोबाईलमधून निघते तेव्हा काकी आई छक्केला ओ देतील. शेवटी आईला हक्का मारून मारून वैतागते आणि आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअप उघडून आपल्या जेवणाच्या ताटाचा फोटो काढून आपल्या दोन्ही मुलांना मेसेज पाठवते. त्या मुलांना मेसेज जातात, ती मुले शहरातच तेथे पोहोचतात. म्हणजे बघा ना, त्या मुलांना आपल्या आईच्या ऐकलं नाही, परंतु आपल्या आईने पाठवलेला मेसेज त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचला. आजकालच्या मुलांची परिस्थिती काही वेगळी नाही. सर्व मुले असेच करत असतात. आज मुलांच्या हाताचा ताबा ग्रंथ घेण्याऐवजी, पुस्तक वाचण्याऐवजी या मोबाईलने घेतलेला आहे. रामायण, महाभारत हे महान ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचूनच आपला इतिहास घडवला आणि आज आपण त्यांच्या इतिहासाची पुस्तके वाचत आहोत. त्या काही घरोघरी वेगवेगळ्या विषयावर आजच्या जगासोबत आई वडिलांसोबत गप्पा गोष्टी मारायच्या. त्या काळी आपल्या हातात अभ्यासाची, रामायण महाभारतांची, कवितांची, कथांची पुस्तके आपल्या हातात असायची, परंतु त्यांची जागा आता या मोबाईलने घेतलेली आहे. वक्तृत्वाचा प्राण असणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले असे म्हणतात की पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहू शकत नाही. परंतु आज वाचन संस्कृती ही कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि म्हणूनच काय या व्यासपीठाला विषय मिळाला असावा. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोत्यांनो नमस्कार. मी कोड क्रमांक 30 अर्थातच आपल्यासोबत विषय मांडतोय ग्रंथांची सती. मित्र माणसाच्या आयुष्यात खरा मित्र कोण? जो सगळ्यात साथ देतो, योग्य मार्ग दाखवतो आणि कधी फसवत नाही, असा मित्र म्हणजे ग्रंथ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की वाचा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्या यशामागे ग्रंथांची साथ होती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की ग्रेट बुक, ग्रेट माइंड. ग्रंथ हे आपल्याला इतिहास सांगतात, विज्ञान समजवतात आणि संस्कारही देतात. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा सागर. जितके खोल जाल तितके मोठी मिळतील. आज आपण जरी दररोज एक तास जरी वाचन केले तरी वर्षभरात किती ज्ञान मिळेल याचा विचार करा. मित्र ग्रंथ हे आपल्याला स्वप्न बघायला शिकवतात आणि ती पूर्ण करण्याची ताकदही देतात. सर परवाचे पालक आमचे ते येऊन म्हणाले की माझा मुलगा आता 12वीत गेला, त्याच्या अभ्यासासाठी कोणता स्मार्टफोन घ्यावा. मी म्हणालो अभ्यासासाठी घ्यायचं असेल तर 5 चांगली पुस्तके व ग्रंथ घ्या, कारण मोबाईल आला तर टेक्स्टबुक डस्टबिन मध्ये कधी जातील ते समजणार देखील नाही. कारण ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्व अनुभव संपन्न होते. जगात काय काय झाले, लोक कशा प्रकारे आव्हानांना सामोरं जात आहेत, नवीन काय काय येत आहे. ग्रंथ वाचनाने बुद्धीला चालना मिळते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो. प्रसिद्ध साहित्यिक सदानंद मोरे यांना एका मुलाने परत विचारला की सर, माझ्यासारख्या वयात असणाऱ्या मुला-मुलीने कोणता ग्रंथ वाचावा. त्यावेळी सदानंद मोरे यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की जे प्रत्येक मुला-मुलींना लागू पडते. ते म्हणाले की कोणता ग्रंथ वाचावा असा ठराविक सच्चा काहीच नसतो. आपल्या हातात जे ते वाचलेच पाहिजे. थोड्या विषयाचं ज्ञान तुम्हाला पाहिजे, त्यानंतर आपणास कळतं की आपण कोणता ग्रंथ वाचावा. आपली आवड नावड काय आहे, चांगले वाईट काय आहे, हे शेवटी सर्व ग्रंथामधूनच कळते. त्या भारतभूमीमध्ये हजारो ग्रंथ निर्माण झाले, जसे की छावा, मृत्युंजय, ययाती, बळू, पोराटीचा पोर, श्यामचाई असे हजारो ग्रंथ या देशामध्ये निर्माण झाले. ग्रंथ त्या गोष्टीची वाटते या ग्रंथांना वाचन संपलेला आहे म्हणून या देशाची संस्कृती संपलेली आहे. पुस्तक आल्याशिवाय मस्तक सुधारत नाही आणि सुधारलेलं पुस्तक हे सुंदर आयुष्य जगल्याशिवाय राहू शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर 18 तास वाचन आणि पुस्तकांचे वेळ लागलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विश्वातील एक आदर्श विद्यार्थी होते. बाबा आंबेडकर विचारा ज्यांनी आपले आयुष्य इतर पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी घालवलं त्याला म्हणतात संस्कार. आपण नेहमी सांगत आलो की वाचाल तर वाचाल, पण आम्ही असते ना अर्जंट असलेले फोटो एडिटिंग करून फेसबुकला पाठवून लोकांचे कमेंट वाचत बसतो. खरं तर या युवा पिढीवर आयका ओरड पडतो. ग्रंथांशी ऋणानुबंधित गुण व्हावे यासाठी भुके नव्हे ही तावडे साहेबांची अंमलात आणली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना अंमलात आणली पाहिजे. ग्रंथ प्रदर्शन टिकून ठेवण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, साहित्यिकांची मुलाखत, कार्यशाळा,
यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, यातून वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि असा संयोजकांच्या मी आज्ञास आला आणि त्यांनी भाव ठेवलेला आहे की ग्रंथांसाठी कारण तुका म्हणे असाध्य ते साध्य कारण असे असा अभ्यास. मित्र हो मोबाईलची बॅटरी संपते परंतु ग्रंथांमध्ये ज्ञान हे कधीच संपत नाही. चला तर मित्र हो मग ग्रंथांशी मैत्री करूया, ग्रंथ वाचण्याची सवय लावूया आणि आपले जीवन हे उज्ज्वल करूया असा माफक आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता या व्यासपीठाची या विचारपीठाची साहित्यपीठाची रचनेते इतकेच म्हणून की तुला स्वतःला उजळवण्यासाठी तुला स्वतःला जाळावं लागेल, तुला स्वतःला उजळवण्यासाठी तुला स्वतःला जाळावं लागेल. रचत रचत थोर परिश्रमांचा काट्यांमधून लोळावं लागेल. तुला यशाचं गाडगं फुटेपर्यंत तुला नियतीशी खेळावं लागेल. तुझ्या यशाचं गाडगं फुटेपर्यंत तुला नियतीशी खेळावं लागेल. मला संयोजक आयोजकांनी बोलण्याची संधी दिली व आपण सर्वांनी शब्द सुमनांची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल आपला सर्वांचा ऋणी आहे.